नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. आणि माझ्या मागे हा रस्ता दिसत असेल तुम्हाला, पूर्ण ओला ओला झालाय. आणि आज आहे तारीख एप्रिलची 20 तारीख. आज आमच्या बाबूचा बर्थडे आहे, तेजस जगताप यांचा. सो बाबू, तुझ्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि अशीच प्रगती करत राहा, खूप मोठा होईस आमच्याकडे दोघांकडून आणि आपल्या परिवाराकडून तुला आशीर्वाद. आणि आजचा विषय जरा युनिक आहे, थोडासा वेगळा आहे. श्वेताला सुट्टी आहे कारण आज आहे वार शनिवार. बायकोचा आहे विकेंड, पण विकेंड आम्ही फिरायला नाही चाललो. ॲक्च्युली हिची एक मावस बहीण आहे, तिला इंजिनिअरिंग कॉलेज हवं आहे. तर तिला आपला कोकण पट्टा खूप जास्त आवडतो. तर ती म्हणाली की मला कोकणात इंजिनिअरिंग कॉलेज कुठे मिळेल का. तर मी म्हटलं आपण ट्राय करूया. आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवली तालुक्यात SSPM इंजिनिअरिंग कॉलेज खूप प्रसिद्ध आहे, खूप फेमस आहे. खूप वर्ष झाली मी हे नाव ऐकतोय. आजवर कधी जाणं झालं नाही कारण माझा काही संबंधच नाही. मी 12वी नंतर कुठेच काही वाकून नाही बघितलं. त्यातल्या हिचा त्या क्षेत्राशी संबंध आहे. तर तिने हिच्याकडे सजेशन मागितलं. ही म्हणाली मी सांगते. हिने मला विचारलं. मग माझ्या ओळखीचेच जवळच्या गावातले इथे कामाला आहेत, त्यांना मी कॉल केला. ते म्हणाले की ठीक आहे, तू येऊन जाऊ शकतोस, तू इन्क्वायरी करू शकतो. तर आपण चाललो SSPM कॉलेजला इन्क्वायरी करायला की कसं काय असणार आहे. मी तर जास्त काही विचारू शकत नाही. जे काय विचारायचं ते हिलाच विचारायचं आहे किंवा समोरचे व्यक्ती जे सांगतील ते आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. आणि वातावरणाचं सांगायचं झालं तर रिमझिम पाऊस अजून पण चालू आहे इथे. बराच वेळ झाला, म्हणजे अर्धा पाऊण तास छान बारीक बारीक पाऊस लागला, रस्ता पूर्ण ओला आहे. आणि आज आपला मसाल्याचा धंदा बंद आहे कारण पाऊस आहे. आज आम्ही मिरच्या भाजणार होतो. सो ज्या लोकांना मी म्हटलं की तुमचा मसाला 10 दिवसात मिळेल, त्यांनी अजून 3 दिवस एक्सटेंड करून ठेवा. कारण आज पाऊस आहे, त्यामुळे उद्या ऊन नसेल, परवा 3 दिवस सतत असंच वातावरण आहे आणि खूप बेकार गरम होत आहे. खूप म्हणजे खूप बेकार. मळवट असल्यामुळे आपल्या मिरच्या उन्हात सुकल्या जात नाहीत, त्यामुळे 3-4 दिवस एक्सटेंड होऊ शकतात. सो व्हिडिओतनं मी असे अपडेट देत राहीन मसाल्याचे. आता जाऊया कनेडी मार्गे SSPM कॉलेजला, जे की इथून आहे फक्त 14 किलोमीटरच्या अंतरावर. आणि कणकवलीपासून ते आहे जेमतेम 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर. सो सिटीला लागूनच कॉलेज आहे, असं काय भरपूर हात नाही. जाऊ आणि जरा चौकशी करूया इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं घेतात, काय घेतात. बऱ्याच टायमानंतर कॉलेजला झालं. काही क्युरियोसिटी नॉर्मल आहे, असं काही उत्साह किंवा काय नाही. परत शिकायचंय तुला, कॉलेजला जायचंय. तेच फ्रेंड्स पुन्हा भेटणार असेल तर ठीक आहे ना. तीच मित्रमंडळी असतील सोबत तर मग जाईन म्हणते. तर मंडळी, हे ते कॉलेज SSPM जे आहे हरकुळ बुद्रुक गावाच्या जस्ट 2.5 किलोमीटर पुढे. आणि हे असं वाटतं इकडची शिक्षिका आहे. आयडी राहिला. आणि कॉलेजचा आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. कसं वाटतंय? स्पेशियस आहे ना. आणि ते आपले मित्र आहेत ज्यांना आपण सांगितलेलं की आम्हाला ॲडमिशनसाठी इन्क्वायरी करायची आहे. सो जरा आज कॉलेजची लाईफ पुन्हा एकदा जगायचा प्रयत्न करूया. ओके, चला. आणि आल्या आल्या महाराजांची छान मूर्ती आहे, मोठीच्या मोठी, भली मोठी. काय बरा, थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढलात आमच्यासाठी. थँक्यू. तेच इन्क्वायरीज करायची आहे. बाकी तब्येत पाणी मजेत? ओके. किती एकर मध्ये आहे हे कॉलेज? 36 एकर मध्ये आहे. 36 एकर मध्ये? 36 एकर मध्ये हॉस्टेल्स आहेत. गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल, जिम, स्विमिंग. म्हणजे हॉस्टेल पण इथेच आहे कॉलेजमध्येच? सेपरेट स्टाफ क्वार्टर पण आहे याच्यात. काय म्हणता, बापरे. या सगळ्या 5-6 ब्रँच आहेत. 6 ब्रँचच्या बिल्डिंग आहे. हां, सेपरेट. अरे वा. सरांशी हो. हे भाई, प्रिन्सिपल सरांना भेटायचं टेन्शन येते. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो मी आले हरकुळ खुर्द या गावातून. तर माझं नाव आहे श्वेता अनिकेत रासम. आणि मला माझ्या बहिणीच्या ऍडमिशन बद्दल एन्क्वायरी करायची होती. तिची आता जस्ट 12th झाली आहे. सो तिचं म्हणजे तिला आहे की तिला सॉफ्टवेअर मध्ये करिअर करायचं आहे, पण तिचं अजून डिसाइडेड नाहीये की कोणत्या फील्डमध्ये जाऊ वगैरे. तर आणि तिला कोकण सुद्धा खूप आवडतं. आणि हे कॉलेज SSPM जे आपलं कॉलेज आहे ते आम्ही बऱ्याच जणांकडून ऐकलं. येतच आता आम्ही बघतो सुद्धा की छान कॅम्पस वगैरे आहे, मोठं कॉलेज आहे आणि एकदम
नावाजलेलं कॉलेज आहे. तर म्हटलं की येऊन एन्क्वायरी करावी एकदा की आपल्याकडे काय काय ब्रांचेस आहेत, काय काय प्रोसिजर आहे ऍडमिशनची वगैरे. सो मला बेसिकली आपल्याकडे सॉफ्टवेअर मध्ये काय आहे एज्युकेशनल ब्रांचेस, तर मला त्याच्याबद्दल एन्क्वायरी करायची. सगळ्यात आधी तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला त्यासाठी थँक्यू. Now, actually, I am very much thankful to you, and we are heartily welcoming to this SSPM family. Thank you, sir. And our institute, that is under the trust, that is Sindhudurga Shikshan Prasarak Mandal, Kankavli, and College of Engineering and Technology. We are having our main vision of this institute to be the recognized and best rural-based engineering college among the institutes in Maharashtra. आणि आमच्या कॉलेजमधून 3 मुलं ॲक्च्युली टॉप 10 इज फर्स्ट 3 टॉपर्स आर फ्रॉम आवर अरे वा फ्रॉम आवर कॉलेज. इट इज मेकाट्रॉनिक्स ब्रांच मध्ये. मीन्स वी आर हॅव्हिंग व्हॉट the top 3 are belonging to our college, our institute, and this is proud of the institute, and with the grace and blessings of our honorable Sri Narayan Rao Rane sir, and our Vice President, that is Honorable Chairman, Secretary Kulasachiv, and Honorable Sri Nitish Rane sir, and with their grace and their support, kind support, encouragement, motivation, we have reached this position. And our main aim is we have to fulfill the requirements of the rural. We are not our institute is totally based on the parents. Parents are the palaki malak hai. Parents are the owners of this institute. बरोबर. Okay. In that is a training placement. We are having an exclusive training placement cell, having interconnected with more than 25 companies, topmost companies. Yes. Ata now, for example, software Wipro, Infosys, TCS, now Accenture, Capgemini. Next we are having Mindtree, and hardware branch Bharat Forge, L&T, and most of the students placed in public sector, Navratna companies, IOCL, HPCL, BPCL, BHEL, next NPTCL, BEL, HAL, So basically खूप साऱ्या MNCs सुद्धा इथे placement होतात. MNCs सुद्धा इथे आहेत. हो. And most of the students selected in that is MPS exam, that is MP also they pass and they become the RTO, and they have actually Maha काय असते ते MSEB. हो. Mahavidyalaya. They have actually we are having electrical branch. Okay. Most of the students selected in government sector also, that is MPS exam they pass आणि MSc मध्ये आहे. बरोबर. Working. आता सध्या इथे किती विद्यार्थी आहेत सर? Total we are having now 750 students. काय म्हणताय? 750 students. आणि आपले स्टाफ किती आहेत तरी? Staff engineering totally 52 sir. बापरे. 52 staff. And very important is all actually we are having all the faculty almost postgraduates. बापरे. And few faculties almost in terms of 10 faculty. More than 10 faculty they have completed their actually postdoc, that is doctorates. Okay. They have PhD. Okay. Okay, almost every department, all the heads are doctorates. बरं. आणि राहण्याची व्यवस्था वगैरे कशी? हाँ सर, राहण्याची व्यवस्था पडतात. आता फॉर स्टुडंट्स वी आर हॅव्हिंग हॉस्टेल, बॉयज हॉस्टेल इट्स हॅव्हिंग द स्ट्रेंथ ऑफ 200. Okay. And we are having the separate girls hostel and having the strength of 150, more than 150. Okay. Okay. And we are having swimming pool, and we are having the huge playground, and for students gym facilities given. मेस वगैरे पण इथेच आहे? Mess is there for students as well as girls hostel. ओके. आणि सुट्टी वगैरे हवी असेल, समजा जायचं असेल परत थोडे दिवस काही कारणास्तव मुंबईला वगैरे, तर मग? Now every semester they are having the vacation. ओके. After the exam they are having the vacation. बरोबर. And 10-15 days vacation is there. They will move to their native places. Okay. As soon as per the university. We are affiliated to we are मग सध्या आपल्याकडे म्हणजे इतर कोणकोणत्या जिल्ह्यातून किंवा तालुक्यांमधून मुलं येतात शिकायला? म्हणजे जसं आपलं कणकवली झालं, पूर्ण महाराष्ट्रातून इथे विद्यार्थी all महाराष्ट्र, स्पेसिफिकली बॉर्डर काय म्हणता? गडिंग्लज, ओके, आजरा,
आजरा, भोगावती, कोल्हापूर. राधानगरी, इकडं मालवण, सावंतवाडी, कुडाळ, इन्स्टिट्यूट आहे. मुंबई युनिव्हर्सिटी असल्यामुळे तिकडच्या मुलांना मुंबई युनिव्हर्सिटीचे ते बद्दल स्टुडंट्स एक ब्रँड एक असलं बाबा माझ्याकडे ह्याचं क्वालिफिकेशन लेटर आलं ते कसं एक प्लेसमेंट साठी पण स्टुडंट्सना ती गॅरंटी असते की बाबा माझ्याकडे आहे तर नाही काहीतरी होईल माझं असं असतं. मेन सर हिअर टू ॲडव्हान्टेजेस. टू स्टुडंट्स आर फोकसिंग ऑन बेस्ट युनिव्हर्सिटी दॅट इज मुंबई युनिव्हर्सिटी. बरोबर. अँड अलॉंग बेस्ट कॉलेज दॅट इज द SSPM कॉलेज. नाही आणि आपल्या या भागात शिकायचं एक काय महत्व आहे माहितीये, इथे शांतता आहे, बाहेरच्या गोष्टींमध्ये मुलं जास्त रमत नाही, त्यामुळे अभ्यासात जास्त लक्ष घालतात ते. इन्फ्रास्ट्रक्चर कन्सर्न वी आर हॅव्हिंग स्मार्ट क्लासरूम्स. बरोबर. वी आर हॅव्हिंग वेल एस्टॅब्लिश्ड क्लासरूम्स अँड स्मार्ट क्लासरूम. Okay. And library is also most digital library, advanced library with digital library. Okay. And we are preparing all topmost journals, periodicals, and magazines also in the actually in the library. ओके. म्हणजे ऑफलाईन जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय प्रोसेस आहे? जसं आता आम्ही आलोय तसं किंवा फोनवर पण घेऊ शकतो का? किंवा ऑफलाईन फोनवर मीन्स ऑफ द स्टुडंट दोज हू आर क्वालिफाईड इन MSCET. Okay. MSCET exam qualified merit as per the merit list. They will ask for the registration. बरोबर. And next process is option form filling. Option form filling means college choice code. हो. Choice code झाल्यानंतर they are having the rounds. First round and very important is we are having the facilitation center. Okay. The institute is having facilitation center of MSCET. Actually, MSCET exam center is also we are having. बरं सर. आणि शिक्षणाव्यतिरिक्त आपल्याकडे अजून काय काय आहेत? म्हणजे जसं लोकांना हे काय म्हणतात आपल्याला स्पोर्ट्स मध्ये आवड असते तर असं काही आपल्याकडे आहेत का अजून? Playground is there. Playground is there and we are having now volleyball special आणि खो-खोचं असे काही कॉम्पिटिशन्स आपल्या कॉलेज मधून we are organizing. दरवर्षी we are organizing sports events. Annual function एक काय टेक्निकल फेस्टिवल एक असतो. Cultural events. Okay. Annual gathering we are conducting and sports events also. असं सगळं ऐकून मला परत शिकायची इच्छा झाली. आणि आमची मुलं सांस्कृतिक याच्यात सुद्धा ना मुंबई युनिव्हर्सिटी वगैरे रँकिंगला आहेत. ओके. काही सगळे आहेत नाही हल्ली फक्त शिक्षणच नाही तर या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. Whole campus is Wi-Fi based. Whole campus is internet facility. बापरे. Every corner hostel. Every corner. आता we are giving their code password. As soon as the admission student takes, we are giving the code for them. Registration next code देतो त्यांना. बरोबर. आणि actually as soon as they enter the campus, Wi-Fi starts. नाही तर एक चांगलं. Every corner internet facility. बरोबर. Round the clock 24/7 will be. हॉस्टेल सुद्धा Wi-Fi. All hostels. Every corner of the area. It is a total area is 32 acres. What about CCTV वगैरे? Every corner you will get that CCTV. Okay. लॅब वगैरे सगळं क्लासरूम मध्ये. Every corner of the building, every corner of the campus, you are having the CCTV. म्हणजे प्रत्येक कोण्यात कॅमेरा आहे फॉर अ सेफ्टी. आपल्याला कशात बघायचं होतं म्हणालीस ते तिच्यासाठी? कम्प्युटर सायन्स मध्ये. ओके. झाली तुझी इन्क्वायरी? कम्प्युटर सायन्स कन्सर्न मॅडम वी आर हॅव्हिंग दोन का तीन फॅकल्टी PhD झाल्यात ना. वी आर हॅव्हिंग 3 फॅकल्टीज डॉक्टरेट्स इन कम्प्युटर सायन्स अँड ऑल द फॅकल्टी रिमेनिंग 20 फॅकल्टी देयर इज सॉफ्टवेअर अलाइड ब्रांचेस. AIML you consider and you can consider computer engineering, computer science engineering. बरं. प्रॅक्टिकल सेशन्स कसं होतं? थेअरेटिकल तर होऊन जातं पण मेन टेन्शन असतं मुलांना प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल मध्ये काय सांगतो मॅडम आता व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन यू आस्क. As per the AICTE, we are conducting internship program. Okay. A 90 days internship program. That for that one of the topmost organization. There is one of the topmost organization in the world. That is QSpider organization located in Bangalore main center, and they are having sub centers all over India. And in Maharashtra 6 centers आहेत. काल आमचं आज उद्या त्यांच्या मुलांचं हे आहे
24ला ते रिटर्न टेस्ट आणि त्यांचं ग्रुप डिस्कशन आहे. आणि तुमच्याशी बोलून पण खूप छान वाटलं आणि खूप छान माहिती मिळाली. बऱ्याच वर्षांनी इतके सगळे असे शब्द कानावर पडले. बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. विजिट अवर इन्स्टिट्यूट व्हेरी इम्पॉर्टंट. विजिट करून जायपेक्षा यू गिव्ह द सजेशन्स अँड ॲडवाइजेस. नक्की नक्की. व्हॉट ऍक्च्युअली रिक्वायर्ड दॅट इज इम्प्रूव्हमेंट इज रिक्वायर्ड. नाही आता तर आम्हाला कॉलेज फिरायचंय. Instead of proving, बरं. we need your suggestions, your feedback. Yes, right. Those are ensuring our improvement. हो ना. सर आपल्याकडे इन्क्युबेशन सेंटर पण आहे. For R&D. हां. For R&D, incubation center is also available. म्हणजे मुलांना स्टार्टअप साठी मोठे बिल्डिंग आहे. बिल्डिंग आहे. ओके. बिल्डिंगचा फोटो घ्या सर. नक्की 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 बघेन. आणि आम्ही लवकरच येऊ आमच्या पाल्याला घेऊन ऍडमिशनसाठी. ऑलवेज वेलकम. नाही म्हणजे मुंबईचे असल्यामुळे आम्हाला जनरली असंच कळलं गावच्या साईडला काय आहे शिक्षण संस्था काय. कारण काही पण आता आम्ही पण मूव्ह झालोय तर सगळ्यांचा आम्हाला हाच प्रश्न तुम्ही पुढे कसं करणार आहात की इथे शाळा आहेत की नाही कॉलेज आहेत की नाही. पण मला आज सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतं कॉलेजची तर चिंता भेटली. कॉलेज नक्कीच एक छान कॉलेज इथे हे SSPM आपलं कॉलेज आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा. सगळेजण इथे खूप हेल्पफुल आहेत सपोर्टिव्ह आहेत आणि तुम्हाला हवी ती माहिती नक्कीच मिळेल हे मी एन्शुअर किती छान जागा आहे. मला वाटलं नव्हतं आम्ही इतका वेळ तुमच्याबरोबर स्पेंड करू. मला तर भीती वाटत होती आतमध्ये येताना. पण खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. तुम्हाला पण थँक्यू. तुम्हाला पण थँक्यू. चला मी येतो कॉलेज फिरून. थँक्यू सर. मुलांच्या केबिन मधून बाहेर आलोय आणि बाहेर आल्या आल्या इथे मस्त तोतापुरी आंब्याचे झाड आहे आणि आंबे धरलेत. काढू काय पिशी नाही आणले पण. आणि हे कॉलेज सॉरी हे कॉलेज आहे. कॉलेजच्या मध्ये गार्डन आहे छोटंसं. आणि आता हे सर आहेत जे आपल्याला पटापट कॉलेज फिरवणार आहेत. सर आता सगळ्यात आधी आपण काय बघणार आहोत. ओके ओके ओके. तू राहते का जॉबला इथे. वाटते शिक्षिका बाकी सरांकडे टाकू का शब्द. हा रे मुलांचं फेअरवेल सुद्धा आहे त्यामुळे मुलं थोडी आहेत आणि आता सेमिस्टर संपत सगळी पोरं एकदम नटापटा करून इलेली आहेत. हो हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट का. ओके. आणि हे वर गेलंय ते. अच्छा 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 अच्छा. हा मोठं आहे भरपूर कॉलेज. तुम्हाला आता पाठ झालं असेल. तुम्हाला किती वर्ष झाली. मला आता इथे 15 वर्ष झाली. 15 वर्ष. बाबा माझ्या. ओके. जुने दिवस आठवले यार श्वेता मला. ही कसली लॅब आहे सर. ही इलेक्ट्रिकलची आहे. ओके. PEE लॅब. ओके ओके. तिथे मशीन लॅब आहे. तिथे म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यासारखं असं वाटेल तुम्हाला. हा बापरे. सबमिशनची गडबड आहे मुलांची सध्या. चालू आहे तुमचं. मला काय कळणार नाही यातलं पण ठीक आहे. जर कोणाला इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचं असेल तर बघून घ्या. तुला काय कळतंय का. ओके. आर्टिफिशियल डिपार्टमेंटमध्ये आलं. ओके. CETच्या एक्झामची सध्याची तयारी सुरू आहे. ओके ओके ओके. हां हां हां. एक्झाम रूम मध्ये जायला भीती वाटते आता. ऍडव्हान्स कॉम्प्युटर असते म्हणजे मॉनिटर मध्ये सगळं आहे. नाही मी अशी एक्झाम दिली आहे मला आठवतंय. अशी म्हणजे अशी नाही ही नाही. ऑल इन वन PC आहे. ऑल इन वन i5 i7 हा ना. कधी येते एक्झाम. ही आता मंगळवारपासून आहे. सोमवार. ओके. चला सगळ्यांना ऑल द बेस्ट. अशा 20 लॅब आहेत टोटल कॉम्प्युटरच्या पूर्ण इन्स्टिट्यूटमध्ये. 20 लॅब आहेत. हो. नाईस. डिपार्टमेंट डिपार्टमेंट.
कॉन्फरन्स रूम. इथे कसले कॉन्फरन्स होतात? शिक्षकांचे असतात. अच्छा अच्छा. आणि समोर म्हणजे मीटिंग वगैरे असतात. हा 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 हा. ओके 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 ओके. ही समोर लॅब का? ही लायब्ररी आहे. लायब्ररी. ओके. लायब्ररी बघायला जाऊया आपण आता. हो हो. तर मित्रांनो ही आहे लायब्ररी. लायब्ररीत हळू बोलायचं असतं हे मला माहिती आहे. पोरं अभ्यास करतात. सगळ्यांना ऑल द बेस्ट आहे. मॉप शिका. मॅडम नमस्कार. तर मंडळी हे आहे मुलांचं बॉईज हॉस्टेल, म्हणजे मुलांचं असतं बॉईज हॉस्टेल, आणि गर्ल्स हॉस्टेल तिकडे आहे. ते आहे ना सर? हो, गर्ल्स हॉस्टेल पुढे आहे. हे स्टाफ क्वार्टर. ह्याची किती कॅपॅसिटी म्हणालेले? हे 200 मुलं एका वेळी राहतात इथे. इतकं मोठं आहे? स्पेशल रूम सुद्धा आहेत आपल्याकडे. सेमी स्पेशल आणि स्पेशल रूम असं पण आहे? स्पेशल मध्ये 4 मुलं हा. आहेत. रूम जो मोठे आहेत आणि स्पेशल रूम आहे त्याच्यामध्ये एक प्रत्येकाला सेपरेट रूम आहे. अशी मिळून 200 मुलं राहतात इथे. छान आहे छान आहे. विद्यार्थी हे सांगितलं मग तसं. जागा खूप छान आहे. आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. हो, खूप छान डेव्हलप केले. आणि सगळीकडे मुळात म्हणजे सगळीकडे स्टाफ आहे असं नाही. कुठल्याही जागेवर कोणी गैरहजर आहे. मी आल्यापासून बघतोय सगळीकडे कोण ना कोण आपापल्या जागेवर आहेत. हा इथे आता हे कॉमन हॉल आहे. तिथपर्यंत येऊ शकतो. ओके. वेगवेगळ्या विंग आहेत. ओके. छान आहे. संध्याकाळी कितीच्या आत यायला लागतं हॉस्टेलला? 7च्या आत घरात. ओके. छान आहे. मोठाच्या मोठा आहे. चला अभि गर्ल्स हॉस्टेल बघूया. हा. तर आता आम्ही चाललोय जिमखान्यात. ते बॉईज हॉस्टेल, हा जिमखाना. इथे स्विमिंग पूल पण आहे पण सध्या तो बंद आहे. आणि हे गर्ल्स हॉस्टेल. या बाजूला जिम सोबत खेळायला कॅरम सुद्धा आहे आणि इथे टेबल टेनिस पण खेळू शकता. छान आहे. पण काय ते कॅरम. तर मगाशी मी तुम्हाला म्हणालो की हे गर्ल्स हॉस्टेल आहे पण हे गर्ल्स हॉस्टेल नाही. हे काय? स्टाफ क्वार्टर्स आहे. स्टाफ क्वार्टर्स आहेत. ओके. म्हणजे तुम्ही इथेच असता? आम्ही नाही. आम्ही आता कोणी लोकल असल्यामुळे आम्ही नाही, पण बाहेरचे जे स्टाफ असतात. ओके. हा, इथे राहतात. हो, मस्त आहे. का मजा आहे. हॉस्टेलमध्ये प्रत्येक 2 मुलींसाठी एक रूम. 2 मुलींसाठी एक रूम. आणि प्रत्येक सेपरेट अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. ड्रेसिंग टेबल, बेड, हे सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग आहेत. ओके. छान आहे. व्यवस्थित शांत. आणि इथे कोणी स्टाफ असतो की नाही? हो, स्टाफ असतो. वेक्टर असते इथे. कॅमेरे? CCTV कॅमेरे पण आहेत इथे एंट्रन्सला. ओके ओके. मग ठीक आहे. काय म्हणते का? सेफ्टी. आणि 7 नंतर एक डोअर लॉक केलेले जातात, त्यामुळे आतमध्ये एकदा मुलं गेली की मग नंतर बाहेर नाही. नंतर ओपनच नाही. नाही. कॅम्पस पण नाही फिरू शकत. कॅम्पस पण नाही. कॅम्पस एकदा डिनर झाला आतमध्ये. मग डिनर किती लावतं? मेस किती? मेस 7 ते 8 आहे. अच्छा, 7 ते 8 झालं की बंद. ओके ओके. ऑर्डर घेऊन येणार परत त्यांना. हा ना. मेस कडून. वा वा वा. म्हणजे शिस्तबद्ध आहे सगळ्या गोष्टी. सेफ्टी सुद्धा आहे. सर हे काय म्हणालात? हे इन्क्युबेशन सेंटर आहे. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे इंजिनियर झाल्यानंतर तुम्हाला जर MSME अंडर येत आहे. जर तुम्हाला नवीन कुठची आयडिया असेल, प्रोजेक्ट असेल, तर गव्हर्नमेंट मार्फत फंडिंग इथे केलं जातं. ओके ओके. आणि कोकणातलं एकमेव इन्क्युबेशन सेंटर आहे. हा काय. आणि ते समोर कृषी केंद्र. हा, ते कृषी कॉलेज आहे. कृषी कॉलेज डिप्लोमा आहे. प्रिन्सिपल बंगलो. अच्छा. आमचे प्रिन्सिपल सर मगाशी त्यांच्याशी भेटलेला, ते इथे राहतात. त्यांच्यासाठी सेपरेट बंगलो आहे. ओके. कॅम्पस मध्येच असतात ते. आणि समोर दिसते ती मेकॅनिकल बिल्डिंग. हे समोर बघतो ते मेकॅनिकल बिल्डिंग आहे. हे ओपन थिएटर आहे त्या साईडला. म्हणजे जर मोठे प्रोग्राम वगैरे असेल, गॅदरिंग वगैरे असेल, मुलांची कॅपॅसिटी जास्त असेल तर इथे आम्ही गॅदरिंग वगैरे करतो. ओके ओके. हे हेलिपॅड. हो, मगाशी आपण वरून पाहिला. आता आपण कॅन्टीन आणि मेस कडे आलोय. ओके. आपण जाऊन येऊया कॅन्टीन. कामाच्या ठिकाणी आलोय. हो. कुठे ती कॅन्टीन? ही. राईट. कॅन्टीन आणि मेस.
चला जरा कॅन्टीन आणि मेस बघूया. गाडीवर काचीवर पण खूप मेस आहे माझ्या. तर ही आहे मित्रांनो मेस, आणि मेस म्हणजे खानावळ. ओके, सगळी पोरं जेवतात शांतीत. जेवा जेवा. छान आहे कॅन्टीन. माझ्या कॉलेजची कॅन्टीन आठवली मला. छान आहे, जेवा जेवा. ओके, समोर आलोय. हे काय सर? मेकॅनिकल. ओके ओके. हां, आता आपण जरा पुढे जाऊया. तिथे फंक्शन आहे, फेअरवेल सुरू आहे. ओके. लास्टचा दिवस. हां, त्यांचं जरा फेअरवेल बघूया. तुला काय गाणं बिणं बोलायचं का फेअरवेल मध्ये? डान्स करेन ना मी. बरं, फेअरवेल इथे आहे पण अजून सुरू नाही झालंय. अ स्वीट एंडिंग टू न्यू बिगिनिंग. वा, म्हणजे विशेष ऑल दॅट इज आमचं ऑडिटोरियम आहे. इथे जे छोटे फंक्शन्स वगैरे असतात. ओके. आम्ही इथे सेलिब्रेट करतो. ज्याची हाईट कमी असेल त्याने काय करायचं? स्टूल घ्यायचा खाली. ज्याची हाईट कमी असेल त्याने काय करायचं? स्टूल घ्यायचा. ओके, सगळे वाट बघतात कार्यक्रम कधी चालू आहे त्याची. ही या वर्षीची शेवटची शेवटची बॅच. चालू दे. तर मित्रांनो, बराच वेळ झाला कॅम्पस वगैरे फिरून आलो. खूप मजा आली. कॅन्टीन बघितलं, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची बिल्डिंग बघितली, अख्खा कॉलेज फिरलो, सरांशी गप्पा मारल्या. गर्ल्स हॉस्टेल, बॉईज हॉस्टेल, त्यानंतर जिमखाना, त्यानंतर फेअरवेल, मेस, सगळं. ओव्हरऑल आम्ही विचार नव्हता केला की आमचं फक्त मोठं हाच होता की आम्हाला इन्क्वायरी करायला जायचं. पण ऐकीव होतं की SSPM कॉलेज खूप प्रसिद्ध आणि खूप मोठं आहे. नावाप्रमाणे कॉलेज प्रसिद्ध सुद्धा आहे आणि भलं सुद्धा आहे. आणि मजा आली भाई साहेब. फक्त ते स्विमिंग पूल जरा बंद आहे, ते चालू असतं तर विचार होता माझा. एनिवेज, आपल्याला सर तुमचं नाव? माझं नाव सुयोग सावंत. सुयोग सावंत सरांनी आपल्याला खूप मदत केली. आवडीने त्यांनी त्यांचं कॉलेज फिरवलं आणि सगळे विद्यार्थी त्यांना खूप छान ओळखतात. त्यांचं विद्यार्थ्यांशी बॉन्डिंग खूप छान आहे आणि सर बोलायला पण खूप एकदम अशी जवळचीच वाटली. मला असं वाटलं नाही की मी त्यांना पहिल्यांदा भेटलं. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचं इतका मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल. आता आम्हाला ॲडमिशनसाठी कधी यायचं तेवढं सांगा. आता ॲडमिशनमध्ये हे CETची एक्झाम आता आमच्या जवळ आहे. ती CETची एक्झाम पूर्ण झाली की सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट DT किंवा डिक्लेअर करेल की ॲडमिशन प्रोसेस आली. ती शक्यतो जूनच्या दुसऱ्या आठवड्यात, पहिल्याच्या दुसऱ्या आठवड्यात चालू. ओके, त्यावेळी या. त्याच्या अगोदर फक्त CETला या. इथे CETला पूर्ण जिल्ह्यातली मुलं येतात इथे. त्यावेळी तुम्ही पण या. एकमेव सेंटर आहे CETचं. आणि त्यानंतर एकदा तुम्ही आलात जूनमध्ये की सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, कन्फर्मेशन, सगळं एकाच ठिकाणी सगळं होऊन जातं. म्हणजे परत दुसरीकडे जायची गरज नाही कुठे. ॲडमिशन फायनल होईपर्यंत. तर मी कॉलेजची संपूर्ण डिटेल, कॉन्टॅक्ट नंबर, त्यानंतर जी काही वेबसाईट, लोकेशन, गुगल मॅप वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. तुम्हाला कॉलेजबद्दल काही क्वेरीज असतील तुम्ही त्या नंबरवर चौकशी करू शकता. आणि मी तर तुम्हाला नक्की सजेस्ट करेन, जर तुम्हाला कोकणात राहायचं आहे आणि इंजिनिअरिंग करायची आहे तर भाई आपलं कणकवली तालुक्यातील एक नंबर कॉलेज SSPM नक्की एकदा व्हिजिट करा. थँक्यू सर, छान वाटलं तुम्हाला. भेटू पुन्हा. काळजी घ्या. तर मित्रांनो, कॉलेजमधून बाहेर आलोय आणि आम्ही आलोय भाजी विकत घ्यायला. ते मटर किती रुपये किलो होते सांगायचं ना? असं आहे का? तुम्ही सांगितलंच नाही. कारल्याची भाजी बनवून कितीला देणार? बघितलं ते म्हणतात घरी या, पैसे बिशे नको. अजून काय हवं तुला? भाजीचा भागवला, बॅगेची चेन लावली आणि आता आलोय बेकरीमध्ये. खाऊ पिऊचं सामान घेऊया आणि मग वाटेक लावूया. आपल्या महिला बचत गटांना
थंड्याची बॉटल घेतली आणि अजून एक बॅच घेऊन ये म्हणतात, पण आता मिरची रेडी आहे की नाही दुकानदाराकडे माहिती नाही, ती बघायला लागेल जाऊन. चल, तर शॉपिंग तर जोरदार झाली आहे. आई पप्पांसाठी घेतलं आहे, बचत गटांसाठी घेतलं आहे. आता श्वेता म्हणते इथे कोल्ड कॉफी पिऊया आणि मग घरात जाऊया. चला, समथिंग युनिक. तर इल्लली असा आमची ही कोल्ड कॉफी आणि पहिला मान अध्यक्षांचा. टेस्ट कर आणि सांग कशी आहे. हाऊज इट? खूप छान आहे. नक्की आवडली? त्याच्यापेक्षा भारी आईस्क्रीम पण आहे. आईस्क्रीम आईस्क्रीम आहे मस्त. तर कॉफी पिऊन झाली. कॉफी खूप छान होती. आता चाललोय घरी जायला निघतोय. आता निघतोय घरी जायला निघतोय. आता निघालोय घरी जायला. हा या. आणि वर्षेवाडीत जाऊया आधी. तिथे आपल्या काक्यांना भेटूया, कामाची प्रोसेस बघूया मसाल्याची आणि तिथून घरी. गावठी कोंबडी बघले ना तर माका बंगोच आठवता. हे काय काला नव्हे, जरा मोठी होऊन दे पण पिला. तुला आवडतं काय गावठी? वाईट अजून सुकलाच नाही. कशी मिरची सुकतले सांग, अजून सगळा वाला झाकडे. हो, आणि आता आपण पोचलोय वर्षेवाडीत. थोडं ऊन लागतंय, माहित नाही आता काकी लोकांनी काय केलंय. त्यांच्यासाठी घेतलेला थंड खाऊ बिऊ, दुधाची पिशवी घेऊन चाललो नाग्याच्या घराकडे. आपला वर्कशॉप आहे नाग्याचा खळा. माझी गुणाची हा. बाकी काय म्हणता ते बरोबर की नाही? मच्छीच्याच वासात थांबत नाही, बाकी सगळं छान. तर ही संपूर्ण एक बॅचचा स्लॉट आहे हा. जवळजवळ 150 किलो आणि अजून 150 किलो बनायचं आहे. त्या मिरच्या उद्या मिळतील. आणि मिरच्यांची क्वालिटी बघू शकता. मिरच्या चांगल्या आहेत यावेळी, म्हणजे दरवेळी चांगल्याच होत्या. सर बांध पडा, ही बांधतोय ना. आता 2 स्लॉट घरी घेऊन जातो, म्हणजे उद्या सकाळपासून पप्पा भाजायला सुरुवात करतील आणि मला पुढची बॅच आणि गरम मसाला आणायचा. हा यदू जो मला इथे आलो की मदत करतो, नागेची जागा चालवतो. आता या गाडीत टाकूया आणि घरात जाऊया. आता एवढं सामान आपल्याला न्यायचं आहे घरी आणि तिथे ह्या मिरच्या उद्या सुकवणार थोड्या आधी, मग भाजणार, मग परत सुकवणार. म्हणजे 2 स्लॉट रेडी करून उद्या परवापासून मिरच्या कुटायला सुरुवात करणार. म्हणजे दर दिवशी एक ऑर्डर तरी बाहेर पडायला पाहिजे, 60-60 किलोची. हां, अजून काय काळोख नाही, उजेड बऱ्यापैकी आहे. अजून हे वरच आहे. चला आता घरात जाऊया आणि पॅकअप करूया. चला प्रश्न मंजुषेला सुरुवात करत आहोत मंडळी. आम्ही तयार आहोत, तुम्ही आहात का? काय हसली हो? मिरची नाही खायची, थोडी खायची. खाऊसाठी नाही आणलं. होय होय. आवाज बारीक वाटतं, काय आला? तब्येत बरी नाही. तब्येत बरी नाही. काय होता? एक वर कर, एक वर. हा, आम्ही कणकवलीतनं आणलेत खारी पॅटीस. आजीसाठी ते मऊ दिल्यान त्यांना. आजी दाताक लागोय ना. आजी श्वास दे. श्वास होय तुका आजी? श्वास श्वास नानक देवारे कोणीतरी. काल रात्री बसला मटणाच्या असेल जेवायला बसला नाम्या आणि मग जायची पंचायत वागूट वगैरे गेल काय घाबरत जायचा पाठी यायचा. तर मित्रांनो, आजचा दिवस इथेच संपतोय आपल्यासाठी. वातावरण अजून पण दमटच आहे. उन्हाचा अजून तरी काय आत्ता पत्ता नाही. प्रार्थना करा की उद्या तरी ऊन आपल्याला मिळू दे आणि मिरच्या व्यवस्थित सुकू दे. उद्यापासून आपण मिरच्या भाजायला घेतोय. ज्यांना मी म्हटलेलं की मसाला 10 दिवसांनी मिळेल त्यांना हा निरोप आहे माझा
की मसाला धान आहे आता 14 दिवसांनी मिळेल, कारण 2 दिवस तरी पाठी पुढे होणारच आहे आणि 1-2 दिवस होऊ शकतात कुरिअरवाल्यांकडून किंवा माझ्याकडून. सो तुम्ही सांभाळून घ्यालच, याच्या आधी पण घेतलं आहे, आता पण घ्याल. आणि SSPM कॉलेजबद्दल सांगायचं झालं तर कॉलेज खरंच खूप छान आहे. मला तर इतकं आवडलं ना की मी स्वतःच्या त्या बहिणीला सांगणार आहे फोन करून की तू बिंदास डोळे टाकून ॲडमिशन घे. आणि तुम्हाला पण इंजिनिअरिंग करायची असेल, तुमच्या मुलांना कोणाला जवळचे असाल कोकणातले किंवा कोकण ज्यांना आवडतं आहे आणि कोकणात राहून अभ्यास करायचा आहे, तर शांत पीसफुल वातावरण आहे एकदम. तुम्ही खूप छान अभ्यास करू शकता. खूप मोठा कॅम्पस आहे, खूप मजा येईल तुम्हाला तिथे शिकायला. डिस्क्रिप्शनमध्ये कॉलेजचा नंबर देतो आहे, एन्क्वायरीसाठी लिंक देतो आहे. सो तुम्ही तिथे एन्क्वायरी करू शकता. बाकी अजून पण मसाल्याची ऑर्डर तुम्ही दिली नसाल तर आपलाही नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये, सुरेखा मसाले म्हणून, जो माझा वैयक्तिक पर्सनल नंबर आहे. तुम्ही त्यावर मला व्हॉट्सअपवर एन्क्वायरी करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता. चॅनलवर नवीन असेल तर काळ्या कलरचं बटन आहे, सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घेवा, सैन राहा. काय झालं यांचं काय